खुशहाल बनाने आए हैं। अरे बहुत रह चुके बेबस और लाचार। तानाशाही बेकारी भुखमरी पे रोक लगाएंगे, मजबूरों मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे। बहू बेटियां माँ बहनों को हम सम्मान दिलाएंगे। आपण पाहतोय की जे ओणवा लागलेले जी जागा आहे तिथे आपण उभे आहोत। पाठीमागे आपण बघतोय केळीची बाग आहे जी 2 एकरमध्ये पूर्णतः उद्ध्वस्त झालेली दिसते। अनेक फळ झाडं इथे उद्ध्वस्त झालेली आहेत। ऊसाची लागवड उद्ध्वस्त झालेली आहे। त्यानंतर बोरीचं लागवड ती उद्ध्वस्त झालेली आहे। त्यानंतर साबुदाण्याची लागवड उद्ध्वस्त झालेली आहे। किमान 4 एकरमध्ये शेती ही उद्ध्वस्त झालेली आहे आणि ते ज्यांची बागायत उद्ध्वस्त झालेली आहेत ते शेतकरी आपल्या समोर एक आपली गाथा मांडत आहेत। आणि हे चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून जे काही सरकारी यंत्रणा आहे आपल्या कोकणातली जी कशी उदासीनता दाखवते किंवा त्यांना सहकार्य करण्याची भूमिका ही बजावत नाही आणि त्यामुळे आपल्या कोकणातील शेतकरी शेतीपासून वंचित होत चाललाय, लांब होत चाललाय आणि तो मुंबईला जाऊन नोकरी बघण्याच्या मार्गावर लागलेला आहे। तर कोकणातील फळबागा शेती ही चांगल्या प्रकारे भरभराटी झाली तर अनेक लोक ह्याच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न कमवू शकतात। पण खरी उदासीनता जी आहे ती सरकारी यंत्रणा असेल, इथले आमदार खासदार असतील, इथले विविध म्हणजे आपण ॲग्रिकल्चर कृषी खात्यातले अधिकारी असतील किंवा महसूल जे असं काय घडलं, असं काय कोणावर आपत्ती आली तर त्या यंत्रणेने साथ देणं गरजेचं आहे। तर ती साथ शेतकऱ्यांना भेटत नसल्यामुळे इथला कोकणातील शेतकरी हा मागास राहिलेला आहे। आणि त्या उलट आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आणि त्यांना दिली जाणारी सुविधा याच्यामध्ये खूप तफावत आहे। त्यातली एक कहाणी आपण चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांना आणि यंत्रणेला दाखवण्यासाठी ही शूट करत आहोत। आपका नाम बोलो, क्या हुआ है आपके साथ और आपका पहले नाम बोलो। हाँ, मेरा नाम नीलमबत रवि है। मैं इधर खेती करता है। उसमें क्या अचानक आग लग गया। उसमें उस टाइम तलाटी को भी फ़ोन किया था, उन लोग रिसीव नहीं किया। फिर इधर का प्रेस वाला उन लोग आके फ़ोटो उनको डाला है पेपर में, ये आ गया उसको। कौन से पेपर में आया था? रत्नागिरी टाइम, दूसरा एक पेपर का नाम नहीं मालूम है। हाँ, तलाटी से आपका क्या बोलना हो गया था? तलाटी को फोन किया था, रिसीव नहीं कर रहा था तो तो बहुत। उसके बाद जाके आप मिला? इनके ग्राम पंचायत में गया था। ग्राम पंचायत में? हाँ, प्रेस का एक आदमी है वो, उनका शेखासन है। हाँ, शेखासन साहब से वो बाकी उन लोग को फोटो निकाल के उसी में पेपर में दिए हैं। एग्रीकल्चर डिपार्टमेंट के पास गया था? हाँ, गया था। उन लोग आएगा करके बोला, अभी तक आया ही नहीं है। लोग तलाटी के पास जाओ, उधर इन्फॉर्म करो करके बोला है। ऐसे आपका भी यहाँ पे क्या क्या खेती किया था? गन्ना किया है, ऊस, फिर केला है। ये केला का बीज मैसूर से लेके आया। हाँ, अभी ये 2 एकड़ है इसमें। फिर साबूदाना है, फिर एप्पल बोर है, फिर फनस का पौधा है। वो तो 250 रुपये एक पौधा का है, वो भी पूरा जल गया, थोड़ा बाकी है उसमें। ऐसा है। अंदाज 15 लाख का आसपास का नुकसान है हमारा। बोलो। और आपका कुछ नुकसान हुआ है क्या? अभी नुकसान हो गया उसमें। ये जमीन रेडी करने के लिए ट्रैक्टर को 15,000 1 एकड़ को देना है। ये पौधा सब लगाने के लिए उसको भी 50,000 रुपया लग जाएगा। उसका अलावा इरिगेशन का पाइपलाइन वो सब के 20,000 उसके लिए जाएगा। वो 1 एकड़ का ऐसा आ जाएगा। फिर मैन पावर अलग है। 4 आदमी उसमें 5 दिन ऐसा करना पड़ेगा। फिर ये
आपको अभी बीज लगाने के बाद ये जो इसके ऊपर फ्रूट आया है, केला है, ये कितने दिन में आता है? ये तो 1 साल में 9 महीना 10 महीना तक लग जाएगा एक फल आने के लिए। अभी तो उतना अब रेडी होने वाला था और जब तक अचानक ये आ गया पूरा सत्यानाश हो गया। मतलब 1 साल का मेहनत तुम्हारा पूरा बर्बाद हो गया, बर्बाद हो गया। इससे पहले एक दफा ऐसा तूफान आया था, कम से कम 45 लाख का उस टाइम हमको नुकसान हुआ था। तो जब भी सरकार ने आपके लिए कुछ सोचा था? इसका इंश्योरेंस का पास गया था, ओरिएंटल का पास गया, ऐसा 2-3 इंश्योरेंस वाले का पास गया था। ऐसा वाला ये क्रॉप के लिए इंश्योरेंस ना बोल के हमको वापस भेजा है। अच्छा, अभी वो जो 45 लाख का जो नुकसान हुआ था, वो गवर्नमेंट ने खुद के जेब से कुछ मदद किया था क्या? उस टाइम गवर्नमेंट का तरफ से हमको वो 96,000 मिला है। अतिशय दुःखद अशी जी काय कार्यप्रणाली आहे, 45 लाखाचं नुकसान झालंय आणि सरकारनं 96,000 फक्त यांना दिलेले आहेत. कसा तो शेतकरी जगेल? आणि खरोखर हे जे रवी निलंबट हे जे व्यक्ती आहेत, हे कोकणातील शेतकरीला केंद्रबिंदू आहेत. त्यांना एक व्यवस्थित आपल्या कोकणातील जमिनीमध्ये काय पिकवू शकतो, कसा तिथे उदरनिर्वाह आपण घडवू शकतो, रोजगार कसा तिथे घडवू शकतो आणि त्यातलं उत्पन्न घेऊन आपली आर्थिक परिस्थिती कशी चांगली करू शकतो, हे दिशादर्शक म्हणून रवी कलंबट आहेत आणि त्यांचीच ही शोकांतिका आपण चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून मांडतोय. टाइगर एक 2-3 दफा इधर आया था, हम देखा, फिर हमको कुछ किया नहीं है। कुत्ता हम 7 कुत्ता को पाले, एक 4-4 कुत्ता को पालन किया था, अभी एक भी कुत्ता नहीं है, सबको पकड़ के लेके गया। मतलब आपण जे प्राणी आहेत त्याच्यापासून पण यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यासाठी जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे याने उपाययोजना करणं गरजेचं आहे. कारण शेती बघितली तर किंवा बागायत बघितली तर हे जंगलामध्ये जी वर्कस जमीन असेल किंवा शेती जमीन असेल ती केली जाते आणि इथे शिव किंवा चीता वगैरह येत असतील तर, आणि और इसका भी है क्या, मंकी का प्रॉब्लम है? मंकी का नहीं है साहब, ये तो डुक्कर बहुत कम से कम हमको 2-3 लाख का 2-4 लाख का आसपास का साबुदाणा भी वो पूरा डुक्कर लेवल एक किया, नुकसान किया. डुक्कर मुले पण इथे शेती उद्ध्वस्त होताना दिसते. तर अशा प्रकारचं फॉरेस्ट डिपार्टमेंटने काहीतरी उपाययोजना करून शेतकऱ्यांचं जे काय पीक आहे ते वाचवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. खूप काही या एका ओणव्यामध्ये शिकता आलं आहे आणि उपाययोजना कशी असली पाहिजे, सरकारनं साथ कशी दिली पाहिजे आणि सरकारी यंत्रणेचं यांना पाठबळ कसं असलं पाहिजे, सरकारनं आर्थिक पाठबळ कसं दिलं पाहिजे, त्यानंतर याच्यावर उपाययोजना काय करता येतील हे निश्चितच इथले जे आपले लोकप्रतिनिधी आहेत किंवा सरकारी यंत्रणा आहे हे निश्चितच यापुढे लक्ष घालून कोकणातील शेतकरीला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करतील ही अपेक्षा बाळगतो. चिपळूण लाईव्हसाठी कॅमेरामॅन सागर कदमसह शकील तांबे. आपण कोंडिवरे गावामध्ये आलेलो आहोत. आपण पाहतो की आपले कोकणातील शेतकरी हे शेतीपासून वंचित राहून मुंबईला कुठेतरी रोजगार किंवा नोकरी करण्याचा प्रयत्न करतात. पण इथे आता काही लोक येऊन कोकणात जी शेती करतायत, बागायती करतायत, त्या बागायतीमध्ये ओढवा टाईप इथे आग लावली जाते आणि ती बागायत नष्ट होते. पण ह्याच्यासाठी खरोखर प्रशासनानं त्यांना पाठबळ देणं गरजेचं आहे. त्याचा पंचनामा ही आग लागून किमान किती दिवस झाले ते? आजचा 3रा दिवस. आम्ही तलाट्याकडे संपर्क साधला, तलाट्याचा नंबर होता आमच्याकडं आणि नंबर असताना सुद्धा तो तलाठी अजूनपर्यंत तलाठीलाच नाही. आपण पाहतोय साबुदाणा ही मोसंबीचं झाड आहे ना, हे कसलं आहे?
हे बोरीचं झाड आहे, हे पण जळालेलं आपल्याला दिसतंय. आपण केल्याचे बागायत पण जळालेले दाखवणार आहोत आणि साबुदाण्याचे पण बागायत जळालेले दाखवणार आहोत. आणि ऊसही जळलेला आहे इथे जवळपास. हा जो प्लांटेशनचा प्रोजेक्ट आहे हा कोंडिवरे चिपळूण संगमेश्वर तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी इथे हे अस्तित्वात आहे. बाहेरचे लोक येऊन आपल्या कोकणी शेतकऱ्यांना रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातच जी बागायत जळते त्या जळलेल्या बागायतीमध्ये 1 वर्ष काढल्या जाते. आपण पाहतोय की इथे केळीची जी बागायत लावलेली आहे ही 2 एकरामध्ये बागायत होती आणि ते संपूर्ण ओढ्यामध्ये खाक झालेली आहे. आता केळी लागवड होऊन केळी बास्ती झाली होती आणि काही दिवसात केळी काढणे योग पीक आलं होतं आणि त्या पिकामध्ये पिकाच्या वेळेस हे अचानक ओढवा लागला गेला इथे आणि त्या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आपण पाहू शकतो. हे इरिगेशनचे पाईप पूर्णतः उद्ध्वस्त झालेले पाहतोय आपण पाहतोय की पूर्णच्या पूर्ण बाग उद्ध्वस्त झालेली आहे. त्यानंतर हे इरिगेशनचे पाईपही उद्ध्वस्त झालेले दिसत आहेत आपल्याला आणि काही तर पाईप जळून वितळून गेलेले आहेत. हे बघा इथे पाईप वितळलेले दिसत आहेत आपल्याला. आपण पाहतोय की केळीचं फळ हे इथे झालेलं दिसतंय आणि एवढी बास्ती केली आहेत ती बाग जळालेली आहे. हे आता आपण पाहतोय ऊसाची बागायत केलेली होती, तेही ऊसाची लागवड काढण्याजोग झालेली होती आणि तीही पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे. खरोखर एक शोकांतिका आहे. एक एवढे महिने मेहनत केलेली शेतकऱ्याची ही करुण कहाणी आपण चिपळूण लाईव्ह न्यूजवर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे पूर्ण पटलंय तो धरलं सगळं तो घातलं. आपण हे पाहताय की हा जो इरिगेशन टाईप इथे त्यांना पाईपाची पाईपलाईन प्लांट केलेली होती आणि ती पाईपलाईन पूर्ण ह्या आगीमध्ये खाक झालेली आहे. थोडक्यात इथे आपण पाहिलं तर कोकणामध्ये ओणवा लावण्याचा प्रकार नेहमी चालत असतो आणि त्यातलाच प्रकार पण इथे ओणवा लावण्याचा प्रकारासारखं काय नाही, कारण हे संपूर्ण साबुदाणा आणि केळीची बागायत केलेली आहे. हे आपण पाईप जळालेले दाखवतोय. जे इरिगेशनसाठी पाण्यासाठी जे पाईपलाईन केलेली होती ते जळालेलं इथे आपल्याला पाहायला भेटते.